पिल्लू कसं हे तुया? 15-20 दिवस मला भेटत नाही, काय नाही. तुला आठवण येत नाही काय? माझी आठवण येत नाही का तुले? आठवण तर येते माऊली मले, पण काय करू आता? नाही इलाज आहे ना माया. मला कुठे येता जाता नाही येत ना. मानवरानी शातावरच उभा असते. पण आठवण येते म्हणूनच तू फोन करतो मलाच तर घडी घडी फोन करायला लागते. आज सांगितलं का सांगितलं का मला की बाबा पण बाहेर गेला की काही या तुम्ही फोनही केला नाही. मला माहित पडलं म्हणून. आता तुझी साथ गरज असेल माऊली तर सांग मला, तू फोन कर. असं असते काय? अरे माऊली, मी फोन करतच होती ना बापा. म्हटलं आता जराशे कामधंदे अटपले की म्हटलं आता माऊलीला फोन असलो आपण आणि बोलावून घेऊ आपण. तेवढ्यात तुझाच फोन आला बापा, आणि तूच म्हणून राहिला की मिस करू का फोन उलट्या यानं. मी करतच होती ना तुले फोन. अरे फोनवरच चालू आहे, तू आली नाही मला भेटली नाही. कधी सुरू होता रे गड वाहन लवकर. मला तर पाहू द्या कसं काय असते तर. मोबाईल काढू का रे शूटिंग यायची. कसं एक पुरा राहते मग आपला जुगाड जमते मग कसं पुढचा. आता तो विषय झाला तर झाला, पण आता पुढचं सांग बा. कसं आता हे आपलं कसं भेटणं लय दूर चालू आहे ना. 15 दिवस 20 दिवस महिना भेटत नाही आपण. मला लय आठवण येते, राहिले जात नाही माझ्या तू याची वही. काही ना काही एक पर्याय काढ बा तू आता, काही ना काही. मला का भेटानी वाटत काय? मला का भेटानी वाटत का? माझ्या का मन दुखत नाही काय? तुला भेटायसाठी तर बापा मी माझ्या जीवला तरसते, पण काय करू? हा बबन जरासा काही बाहेर जात नाही बापा. आज तो कसा काय निघला घराच्या बाहेर काय माहित बापा. तो असला घरी की मला असं जरासं काही घराच्या बाहेर पाऊल नाही टाकता येत ना. मग काय करू मी सांग आता? कसा फोन करू तुले? आता तो गेलता आज बँकेत तर मी तुला फोन करतच होती बा. पण ते बबनेला वावरात पाठवत जाय ना, मग इकडे चानस मारता येते आपल्याला. पण तू काहीच करत नाही. तू त्याला मागं घेऊ फिरतो ना. त्याला खाली मागं ठेवावं लागते तुले. त्यांच्या वावरात कोणा कामाले फामाले काही असं तसं. पण तो बबण्या जाते काय मावर राखणच असते ना. त्याचं तर जरासं काही गोड बापा वावरात टेकत नाही. इकडे तिकडे फिरते वाटलं असतं, पण हे असे कामं जमत नाहीत ना त्याले. आता मी कितीक म्हणू त्याले मा म्हटलं तर जरासं काही ऐकत नाही. फक्त असा भंटा लावानी फिरते तो. आता दे सोडून बबण्याचा विषय, आपला विषय करून पुढचा. आता अटे आलो कासाठी आपण तर का पिल्लू आता जरासा आता गप्पा मारू ना बापा. किती दिवसाचं भेटलो नाही आपण. किती दिवसाचं बोललो नाही. सांग ना आता जराशा गप्पा मारू बा, मग पाहू आता. घरा माऊली मस्त मिळार काय म्हणते बाई, म्हणते थांब. अरे काय बा वाहन सुरू लवकर दड मला पाहू द्या ना कसं काय तर. रंगीला मोसम माई डोळे शकून घेतो ना मी. पण माऊली हो माना लागेल नाही तुम्हाला. फीस A1 पटवलं पण तुम्ही ना. भाऊची चॉईस A1 आहे भाऊ, A1. बाई एक नंबर अशी गुलगुलीत आहे ना रे, गुलगुल्यासारखीच आहे. पिलू आय लव्ह यू पिलू. आय लव्ह यू. मी तुला लयच प्रेम करतो. हो खूप मरतो मी तुझ्यावर. तू अशी मला रात्र दिवस आठवण येते, पण तू भेटत नाहीस मला. तू जीव नाही लावत ना तू मला. माऊली मी बी तू यार बापा जी से प्रेम करतो ना, पण तो बबन मी गाण नाही सोडत ना. मला जरासं काही फुटकू देत नाही इकडे तिकडे. मला तर खूप भेटा वाटते तू यासोबत, खूप बोला वाटते, पण काय करू? रे उलटी पलटी काय चालू आहे ते. जी से प्रेम करतो हे करतो. अरे बा काय काय लगा लोटांगण घेता रे तुम्ही. पाहू द्या बा कधी न आम्हाला डोळे तर शकू द्या. काय लगा माऊली भाऊले राजा ढिला माणूस आहे. लक्ष काम करून काय झालो असतो. अरे माऊली आपण तर अटी भेटायला आलो बापा. चांगली जागा पाहिली तू ना, पण कसं अटी कोणी येणार नाही ना अंदा. नाही तर बापा आपण पकडल्या जाऊ. असं झालं नाही पाहिजे बरं. तू खाली टेन्शन घेतो. अटी कोणीच येत नाही. कुत्र्याचं पिलू येत नाही अटीचा. टेन्शन निघायचं ना. आपला माणूस बाहेर राखव नाही ना. खाल्या बाहेर जाय उभा. टेन्शन नाही घेऊ तू. फक्त आता कसं मला खुश कर बा तू. मला नाराज नको करू. तू आता लय दिवसाची भेटला. तर तुले खुश करतोस बापा. अटी खुश करायसाठी झाली ना तुले, नाही तर आली असती का मी. जसं तुले खुश व्हावं वाटते तसं मलाही खुश व्हावं वाटते ना. कसं गप्पा गोष्टी झाल्या आपल्या की मग कसं मन रमते बा. पण माझ्या मनात की नाही एक डाऊटच येऊ राहिला बा. कसं कोणी आलं नाही पाहिजे बाटी. आणि तो काल्या आहे की नाही, जरासा काही विश्वास नाही माझ्या त्या काल्यावर. तो चबराय बोलाय सांगून देईन, तो डफळं वाजवीन तो गावात आपलं. तू काल्याचं काय टेन्शन घेऊन राहिली. काल्या माया माणूस आहे. टेन्शन बिलकुल नको घेऊ तू. बिलकुल कसं फ्री राह, एकदम फ्री. काल्या आहे तर आपण तो राखणार ना आपल्या. टेन्शन न घेऊ ना.
अहो मावा शक करून राहिली का? काल्या काय करीन थांब ना तो काल्या काय करीन तर पाहिजे सुरू तर व्हा तुम्ही लोटांगण तर घ्या मग सांगतो तुम्हाला काय तर तुमचा हे दिवस नाही काढला तर मग म्हणता तुम्ही माझे पुरावा पाहिजे ना. अरे माऊली पण हे असं भेटणं बरोबर नाही बापा. हा काहीतरी निर्णय घे बा. काहीतरी जागा अशी फिक्स कर की तटी कोणी येणारा जाणारा कोणीच नाही. असं एकांतात असली पाहिजे ती जागा. असं पाय बा जागा तू. नाही तर कसं हे काल्याला ठेवू दे राखण याले ठेवू दे राखण हे असं नाही पाहिजे बा. राखण गिखण कोणीच नाही आपणच दोघं. अरे माऊली नाही तर मग असं कर ना तुझ्या कामाला सांगत जाय ना मला. हा तुझ्या कामाला येत जाईन ना मी. पागल झाली काय? मी तुला कामाला सांगून माझी बायको नसते का वावरात? कसा का मिळी ते तर मग जरासं शक करत जाईन ते. ते पुरत नाही ते. मी लागलं दुसरी सेटिंग लावतो तुझ्यासाठी स्पेशल. हा त्याच्या वावरात जात जा मग मी येत जाईन तरीसा. असं नाही म्हणतं तसं नाही म्हणतं. मग आता सांग ना तूच. मग आपण भेटशील कसं? हा विचार कर बरं तूच मग. मी करतो ना काय करायचं आहे तर आपण भेटू ना. तू टेन्शन नको घेऊ. मी फिल्डिंग लावतो पुढची. बरं बापा कर बापा. काहीतरी कसं फिल्डिंग लाव बापा. हे इकडे तिकडे भेटणं काही बरोबर नाही. चालणं आता कधलं गप्पा मारतं करून सुरू. मला लय वाटून राहिलं कसं होऊन राहिलं ना मला. चालणं लवकर पलटी जरासा आता गप्पा मारू ना. हा जरासा काही बापा तू थांबत नाही. हे पाय बरं जागा कशी आहे तर भगभग उजेडच आहे बापा. हे अशा आहे नाही बापा. आपल्याला काय आता जास्त टाइम लागते काय? असे गेले कसे आले काय? टाइम नाही ना जास्त. 2 मिनिटात इकडे तिकडे. काय करावं लागते उजेडी ह्याचं. जास्त टाइम नाही लागू देत ना. तास आटपतो मी लवकर. नाही बापा माऊली काही बोलतं का तू? भगभग उजेडच आहे बापा ती सगळ्या. नाही आलं गेलं पाहिलं तर काय करा बाबा. नाही मोठी नाही जमत बाबा हे. तिकडे चाल मग तिकडच्या खोलीत जाऊ ना. हो चाल तिकडे. गायब झालेले दुसऱ्या खोलीत गेली. अरे बिजा हुशारात रे हे समजलं होतं वाटते. काल्या काहीतरी करेन म्हणून. चालणं फटफट करत द्यावा. इथल्या काले टाइमपास करतो बा तू. काय शिकवणास बा तू? घरून घ्यायचं पद्धतशीर करून आपलं म्हणजे इकडे तिकडे. एक तर भेव साऱ्या गावाचा आहे. हालणं लवकर. मला नाही जमत बाबा माऊली घाई. तू काही बोलतं काय? काही करत राहायचं बापा तू मनात येईन तसंच. एवढे का कुत्रे लागले का तुझ्या मागे? नाही जाऊ दे. झालं रे गोळ्या सूर झालं रे. काय रे लेखाची म्हटलं आवाज येऊन राहिला बा. अरे लगा छान झोपला रे. जाता येत नाही लगा. तिकडे गेलो तर दिसलो ना तर गडबड होईन साली. अरे बाबा येऊ नाही राहिले का रे बाबा? झाले यायचं तर. अरे माऊली बस माऊली. कोणी येऊन राहिलं वाटते. कोणी येऊन राहिलं आवाज येऊन राहिला. बस माऊली. चल माऊली येतो मग मी आता. हो ये तू. मी सेटिंग लावत होती. फक्त कसं ये जो तू. हो येतो ना मी येतो ना. पण हे अशा जागेत येणार नाही बरं मी आता. चांगली जागा पाय आता तू. मी तटीशी. हो ना पाहिजे. मी टेन्शन नको घेऊ तू. चालेल बरं लवकर. कोणा पाहिलं अजून तू गडबड काय लवकर. माऊली म्हणा ना हात जोडा बापा. माऊली सारखा तर माणूसच नाही ना. खुश करते पण माऊली. माऊलीत की नाही क्वालिटी भलती लय चांगली आहे बाबा. लय चांगला माऊली. अरे बापा रे आज पुरा मोकळा झालो गड्या मी. 15 दिवस काहीच नव्हतं ना. अशी येत जाय बापा कुठे बी. मस्त होते ना मस्त. असं झालं की बस पुरी तमन्नाच फुल झाली नाही. बापा काय अंगमोड्या जण लावल्या बापा. माऊली भाऊ तुमच्यात मस्त जमलं बापा. आम्ही बसलो तुमच्या राखत. आमच्याकडे पा जरासं काही फुलना फुलाई फकडी समजत नाही राजून. लहान असतो. चाल बर. मी लहान. आई आहे राजा तुम्ही. माणसं आहे तुम्ही. चालला एक दिवस माझं दाखवतो मग तुम्हाला काय लहान आहे की मोठा आहे मी. चाल मग पाहिजे तुझ्या. गप्पा नको जोडू. मला आता बाबूरावला पकडायला लागेल. बाबूरावच्या आवरात तिला कामाला सांगायला लागेल. मग बरोबर मला जाता येतं. धुरावाला लागेल ते कोण सुरू मग असंच करायला लागेल मला आता. बरं आपलं काम बाबूराव भाऊ करू शकतील. आवाज देतो थांबा. बाबूराव भाऊ म्हणते बा माऊली आता आले आवाज देऊन राहिले. आलो माऊली. बरं बा माऊली काय म्हणतं? बाबूराव भाऊ तुम्हाला माहिती आहे माया काय चालू आहे. कसं माया टमली आहे की नाही. तुम्ही तुमच्या वारात कामाला सांगा ना. वारात काल त्याच वारात सांगणं बाहेर. त्या वारात सांगणं दिले कामाले येते ते तुझ्या वारात. नाही ना बाबूराव भाऊ मावारात कसं माझी बायको असते ना सोबत मग मेळ नाही येत ना. तुमच्या वारात असली मग कसं जमते जुगार. तुम्ही सांगा ना एवढं काम करा ना आपलं. गळा माऊली कोणी चक्राचा टाकला गळा मुली. तो बाबने येऊ देईन रे महाराज तिला कामाले. पहिलेच तर बाजू घराबाहेर जाऊ देत नाही तिले. तू म्हणता कामाला सांग. नाही जमणार नाही ते. जमणारच नाही ते. येऊच नाही जाणार तो कामाले.
अरे तुम्ही गेले की सारं होते ना हो, तुमच्या कामाला येते ती बाई. हा ते बमणे बी हो म्हणते, असा विषय आहे. तुम्ही जा फक्त, येते ती बाई तुमच्या कामाला. सगळ्या कामाने फामाला न्यायला तर इकडेच पाहिजे जाईल तुम्ही, कोपरे कापरेल्या का माणूस असतो का एवढ्या दिवसात चालू हायल्या का. हां घेणं जमून पद्धतशीर. हां एखादं ठिकाण पाहिजे एखादं भाड्यान खोली घे साजी कुठी. हा तुम्ही राजा आयतेच घरात गोटे आणता माया, काय राजा माणसा आहे बा, सल्ली असे देता राजा तुम्ही बस. हा काय राजा माणसं तुमचं होतंच राजा, तुमच्याकडे किती मदत केली मी तुम्हाला. पण मला रूमीत गड्ड्यात जायचे. हा काय म्हणजे झपके खायचे लाईन लावता तुम्ही मागं सारी. अबे तसं नाही ना, ते वावरात येत नाही बा, तिचा नवरा पाठवत नाही ना बबण्या रे बाबा रे कामाला दिली. हा तिच्या घरी जाऊन सोन्यासारखं थोडं हिंमत करून ये ना. मी सांगल तर काय कधी दिली, सांगल तर काय आता येते ते मी तिला सांगेलाय म्हटलं बाबूराव तुझ्या घरी येतील तुला कामाला सांगतील. हो म्हणतो बाबूराव भाऊले, बाबूराव भाऊच्या कामाला येत होतो मी सारं फिल्डिंग लायला ती येते ना, जबरदस्ती येते तुमच्या कामाला. बरोबर सांगेन मी तिला कामाले, पण मग आता कटलो काल ते. हं झालं की सारखं झालं की नाही, पण मग माया पुरं सारखं व्हायला आहे, पण कसं इकडे तिकडे चानस येत नाही ना हो, वर होते ना. आणि कसं हा बबल्या कसं काही कुठे जात नाही, गातच असते म्हणून कसं गात चानस नाही मारता येत ना. मग तुमच्या कामाला आली की बरोबर चानस मारले आहे, म्हणून असा विषय आहे तो. आणि तसं तर आपण म्हणजे काम होईल आपलं, पण मग कसं रोज रोज पाहिजे आता. बरोबर तू एक काम करून टाकतो मी, जातो मी तिच्या घरी तिला कामाला सांगतो मी, पण येईन नक्की ते, नाही तर मग कसं नाही म्हणा तिनं, नाही तर बबल्याच कुदा मंदा. तुम्ही फक्त बबनच्या घरी जा, ते पिल्लू आपला आहे ना, आपली आटम आहे ना, ते तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले, मी सांगेन तसं. हा दुपारीच बोलणं झालं माहिती तिच्याबरोबर, म्हटलं बाबूराव भाऊ तुझ्या घरी पाठवेन मी, तर कसं येतो तू कामाले बाबूराव भाऊच्या. सांगेल आहे मी तुम्ही जाता बरं कामात तुमचं येतेच ते. बरं बा आम्हाला काय करायला लागते जातो बाबा, पण रोजदारी तुला द्यायला लागेल भाऊ, मी देणार नाही बरं. हा नाही तर मग कसं मा खिशातून काढशील, माझा एक तर छटाक भरवा, मला काही बाईचं काम नाही. अरे बाबा आपल्या गावात बाईले रोज काय चालू आहे 150 रुपये आहे, 150 रुपये आपण 300 देऊ, डबलची रोजदारी. हा तुम्हाला टेन्शन ना घेऊ ना, मी यावं ना पैसे मी द्यायला तयार आहो ना, तुम्ही फक्त कामाला सांगा. बरोबर बा मला काय करायला लागते बा सांग तुम्ही कामाले. हा चाल मग येतो मी, जातो त्याच्या घरी. जमलं गडा आता मेळ येते रे भाऊ. जाते गड्या बाबूरावच्या कामाले, आपल्याला चानस आहे मग आता. बाबूरावच्या वावरात गेलं की काही वांधा नाही. आता बाबूरावचा मका आहे ना पुन्हा आता धांगड धिंगा करेले. हा या टाइम येणार नाही. अरे किती झाकून ठेवणार बाबने तू, पण पाय ना तू. अव मी तिकडे झक मारायला बँकेत गेलो, बाजार आणला. हा तू घरी काय केलं या मुंगा शेंगा तशाच टाकेला. हा रप काढून गाळा लागत होत्या ना, आता एवढ्यासाठी मशीन येते का. हा तुला साऱ्या गोष्टी सांगायच लागतं बाबा. तुला आज काय केलं तुला. तुम्ही तर बापा काही बोलता ना, मी का मशीन आव काय. महिना झाले ना वावरात चालू आहे निंदन बापा, खस निंद्याले खत टाकणं, किती कामं करू मी सांगा ना. मग एक दिवस आराम नाही घेऊ काय, म्हटलं आता आज शेंगा राहू देऊ बाबा, आज जरासा आराम करू. जीव आहे ना बापा, मग एक दिवस आराम केला तर काय गुन्हा केला काय मी ना. गुन्हा केला काय. हे दिवस आराम करायचे आहेत काय. आता पडलं समजा बद पाणी 8 दिवस लटकल्या गेली शेंगा. एक तर पहिले तर तपून नाही राहिलं, तपलं तर तू अशी करून राहिली. हा सांगा आता माणसानं काय शक मला. घरी राहिलं असतं पुरलं असतं या शेंगा रप काढणं झाल्या असत्या, पण हे बाई साऱ्या गावाची होईची. काय कोणत्या गोष्टी समजत नाही, नॉलेजच नाही ना. दिवस मी वावरात गेली, एक पाय घाल. शेंगा तोडल्या मी ना, काही मला आला की थकवा गिकवा टिकते का माझा जीव आता सांगा ना. टिकीन का माझा जीव एवढ्या पुरी थंडीगार झाली ना मी. काय करू मग सांगा ना. म्हटलं आता एक दिवस आराम करू, आणि ते तुमच्या डोळ्यात येऊन राहिलं बापा. या वरचं पाणी पडलं आणि वाकत झाले की मग काढून ह्या शेंगा. हा ते मग घिसके. हा मग काय गेले 15 दिवस महिना पुढे. जाऊ दे बापा काही बोलायला पुरत नाही. बाईची दातीला बोलणं म्हणजे मूर्खपणाचा. मीच मूर्ख आहो ना. मी इकडे थंडीगार होऊन राहिली ते नाही समजून राहिले तुम्हाला. तुम्ही ना काय केलं फक्त आजच्या दिवस बँकेत गेले तुम्ही तर मोठे मला सुनावून राहिले. एवढे दिवस घरी होते तर तुम्हाला काढून नाही आलं काय. तुम्हाला काढून नाही आलं का हे शेंगा. मार मोठे जोर टाकून राहिले तर. अरे बाबा दोघं नवरा बाबा काय बाबा किसकिस चालू आहे रे. काय नाही ना बाबूराव भाऊ काही नाही, असंच सगळं मुगा शेंगा तोडले. वा येऊन काम आहे का पुढे पहिलं आघाडीच काम असतील एक पण कोणतं बी. आणि वाटते शेंग तोडून होतात तुला म्हणा 5-6 बायला घरच्या पुढे होतातच. तू बायको पण लय सरपय अरे बा, कामाला 1 नंबर आहे बाबा, माणसासारखं काम करते वावरात. आणले शेंगा तोडून आमची बाई गणगणच करून राहिली. ऊनच लागते म्हणते, तर कधी म्हणते पाणी शिवून राहिलं, तर कधी म्हणते गाराच आहे. सांगा अशा तिथं मी आहेत बा. लोकायला समजते, पण या माणसाला समजून नाही राहिलं की मी किती काम करतो म्हणून. गाऱ्या पाण्यात मी शेंगा तोडून आणल्या. कोणत्या बाया करतात का असं काम, पण मी न केलं ना. पण तरी मानवऱ्याला नाव नाही. आता घरचं आहे आपलं का दुसऱ्याचं आहे का, करायच लागते त्यात काय न वया हो. कोणत्या बाया नाही करत त्या सगळ्याच बाया करतात. मागं पुढे होती जरा सुख. एक शब्द हा माणूस माझ्यासोबत गोळ नाही बोलत.
एक शब्द बी नाही गोड बोलत, मग कसं काय या माणसासोबत राहा वाटेन. बरा पकडला मी ना माऊली. काय वहिनी चालता का आपला उडीत आहे बा. हा द्या बा तेवढं करून. हा तुम्ही आल्या तर कसं पटापट होऊन जाईन बा. मी काय सांगू बापा, हे शेतात ना अटी बसेल यायला विचारा बापा. आता मी काय मनाची काय आहे बापा, हातीना मुठीन कोळल्या गोटी, जसं हा माणूस म्हणेन तसं करावं लागते मला. बबन भाऊ पाठोगळ्या वहिनीले पाठोगळ्या. हा असं माया उडीत तोडणार गळ्या वहिनीचा हात कसा सडसा. हा तुला हा अरे बाबा, अरे गळा बाबूरा तुला का आज नाही म्हटलं काय मी ना. हा वहिनीला जाऊ कधी घेऊन जाईन तू तुझ्या आरात, काही टेन्शन नाही ना. आपलं घर तू ये ना, आपलं घरच्या आरागच आहे ना. हा तुला नाही म्हटलं का मी ना. हा जाय जाय ते जेवढं करून आपल्या बाबूरावचं जमणार बा. माझ्या कामही होते ले, पण माऊलीचाही बजेट जमते सायचं. मला रोजदारी द्यायचं काम नाही, माऊली दे घरात येते. हा जमलं लेख हो म्हटलं लेख बबन्या ना आता. काही करत ले का तिकडे माऊलीन हे. हा मग वहिनी उद्यापासून या मग. हा बापा, आता आमच्या शेटनं परमिशन दिली, आता येतो ना मग तुमच्या कामाले. तू बोलते बाबूराव भाऊ, सांगा आता मी कोणता शेट आहे काय, म्हणजे असं करून बोल नाही की नाही सांगा बाईल. अरे भाऊ नवरा बायको चालूच असते भाऊ, आमची किचकिच चालूच असते घरी. काय सांगतो तू. हा तो विषय सोडूनच दे तू, ते असतेच. चाल बाबा मी येतो, तुमचं सुरू राहू द्या. हा फक्त वहिनी 8-9 वाजेला सकाळी कामाला या माया. हा येतो बापा, काही चाट नाही देत. जमलं बाबा, येतो म्हणते कामाला, आता काही वांधा नाही. काय भाई माऊली रोजदारी द्यायची, काम बी होते माय, त्याची शाळा होते दोघायची.